Indian poetry in English. You might have studied the history of India and especially the modern history of India, in which you might have learned that to get freedom from English or to get freedom from Britishers, we had to struggle a lot. Okay, but during this process or the during the reign of Britishers on our India, we took one thing from them, or fortunately one thing came to us. That thing is English. Okay, त्याला आपण आपलं नशीब म्हणा किंवा काही लोक म्हणतात त्या पद्धतीने तुम्ही त्याला बॅड लक सुद्धा म्हणू शकता, पण पाहिलं तर मॅक्झिमम त्याचे आपल्याला बेनिफिट्सच आहेत. अँड देअर फॉर वी कॅन कॉल इट फॉर्च्युनेट थिंग. तर त्या इंग्रजांनी भारतामध्ये आपल्याला इंग्लिश आणली आणि त्याच इंग्लिशमुळे आज आपल्याला पूर्ण वर्ल्डमध्ये काय चालू आहे ते समजू शकतं. ओके, जस्ट बिकॉज ऑफ इट. We know that in the beginning of 19th century, English was being taught in India. Okay, not before that. In 19th centuryचा अर्थ काय होतो? 1800 पासून ते 1899 पर्यंत. ओके, तर सॉरी, 1899 पर्यंत, त्याला आपण 19th सेंचुरी म्हणू शकतो. तर या 19th सेंचुरीच्या सुरुवातीलाच इंग्लिश ही भारतामध्ये फॉर्मली शिकवायला सुरुवात झाली. ओके, दॅट वॉज इन 1827 perhaps. Later on, there came one act, and the act named English Education Act. Okay, and this was passed in 1835, and due to this act, English was made a compulsory subject in India. Okay, it became a compulsory part of Indian educational curriculum. And the same act also considers that the money should be spent on education of English and Western literature, okay, and not on Sanskrit or Persian. Okay, earlier in India, Sanskrit and Persian, these two languages were given weightage. They were the medium of curriculum. Okay, they were taught in large scale in India. But from 1835, due to this British rule and due to this English Education Act, which was passed in 1835, it was decided to spend more and more money on English language or the education of English language, and at the same time at the education of Western literature. Okay, and very less importance was given to our Sanskrit and Persian languages. Okay, which were the languages of literature at that time. And who was that person who made these things come true? कोणामुळे ह्या गोष्टी घडल्या? तर इट वॉज लॉर्ड मॅकॅले. यू माइट हॅव हर्ड हिज नेम. तुम्हाला माहित असेल लॉर्ड मॅकॅले कोण होता तो. तर लॉर्ड मॅकॅलेचं एक स्टेटमेंट सुद्धा आहे याच काळामधलं त्याने सांगितलेलं. तर तो म्हणतो की इंग्लिश इज टू टीच इंडियन्स. कशासाठी शिकवायची? तर टू डेव्हलप अ क्लास ऑफ पर्सन्स इंडियन इन ब्लड अँड कलर, but English in taste, in opinions, in morals and in intellect. ओके, त्यांना इथं गव्हर्न करायचं होतं, इथं राज्य करायचं होतं. पण तुम्हाला माहित असेल की इंग्लंडची लोकसंख्या ही आपल्या महाराष्ट्र एवढी लोकसंख्या असेल कदाचित, किंवा थोडीशी जास्त असू शकेल. पण पूर्ण तुम्हाला माहित असते की द सन नेव्हर सेट ऑन द ब्रिटिश एम्पायर. ओके, वन्स अपॉन अ टाइम, मागे कधीतरी. आणि मग पूर्ण जगभर जर त्यांना राज्य करायचं असेल तर त्या इंग्लंडची लोकसंख्या किती आहे आणि एवढ्याशा लोकसंख्येच्या जीवावर हाऊ कॅन दे रूल द होल वर्ल्ड? कसं शक्य आहे? तर शक्यच नाही पूर्ण जगाला कंट्रोल करणं. मग त्यांनी काय केलं? ऑफिसर्स लोक इंग्लिश ठेवलेत किंवा इंग्रजी ठेवलेत, आणि जे त्यांच्या हाताखालचे जे क्लर्क वगैरे असतात, ओके, जे सेकंडरी वर्क करणारे लोक असतात, ओके, आर्मीमधले शिपाई असतील किंवा बाबू काम करणारे लोक असतील, तर ते मग कोणाला ठेवणार? तर दे चूज पीपल फ्रॉम लोकल एरिया म्हणा किंवा त्या कंट्रीमधले त्यांनी लोक निवडले. बट देअर वॉज प्रॉब्लेम दॅट दिस पीपल कुड नॉट कम्युनिकेट विथ देम प्रॉपरली. बोलू शकत नव्हते चांगलं त्यांच्यासोबत. इंग्रजांना काय म्हणायचं हे यांना कळत नव्हतं, आणि यांना काय सांगायचं ते इंग्रजांना कळत नव्हतं.
म्हणून त्यांनी काय केलं, इंग्लिश शिकवायला सुरुवात केली. याचा फायदा काय झाला, एक तर इंडियन लोक किंवा लोकलचे लोक हे नोकरीमध्ये घेऊ लागलेत ते, आणि त्याचबरोबर त्या लोकलच्या लोकांमध्ये त्यांनी कोणता चेंज घडून आणला, तर इंग्लिश इन टेस्ट, इन ओपिनियन, इन मॉरल्स अँड इन इंटेलेक्ट. म्हणजे त्यांची दिसायला किंवा असायला जरी ते इंडियन असले तरी सुद्धा त्यांचे विचार, त्यांचे मॉरल्स, ओके, त्यांचं इंटेलेक्ट, हे सगळं कसं बनवलं त्यांनी, टीचिंग देऊन किंवा ट्रेनिंग देऊन हे इंग्लिश बनवलं. ओके, आणि हे सगळं कोणी कोणी केलं किंवा कोणामुळे घडलं, तर दॅट वॉज लॉर्ड मॅकॅली. ओके, आफ्टर दॅट इंडियन स्टार्टेड रायटिंग इन इंग्लिश. ओके, आणि एकदा का इंग्लिश शिकवायला सुरुवात झाली तर डेफिनेटली दे लर्न इट अँड लेटर ऑन दे स्टार्टेड रायटिंग इन इट. ओके, पण याच्याही आधी काही लोकांनी लिहायला सुरुवात केली होती, दो दे आर नॉट फेमस. पण ॲक्च्युअल मॅक्झिमम लोकांनी केव्हा लिहायला सुरुवात केली, तर दॅट वॉज इन आफ्टर 1835. In the beginning, there was a doubt about the standard of our Indian poetry in English. ओके, आपल्या इथल्या लोकांनी इंग्लिशमध्ये कविता तर लिहिल्या, लिटरेचर सुद्धा लिहिलं, बाकी ड्रामा असतील किंवा नॉव्हेल असतील, बट देर वॉज डाऊट इन द माइंड ऑफ द पीपल फ्रॉम आउटसाइड किंवा अब्रॉड. बाहेरच्या लोकांना डाऊट वाटत होता की ही जी पोएट्री आहे, इज इट वर्थ रीडिंग, इज इट वर्थ पब्लिशिंग. ओके, याच्यात खरंच तो स्टँडर्ड आहे का, याच्यामध्ये तेवढी खरंच ॲबिलिटी आहे का, किंवा चांगलेपणा आहे का. तर हा डाऊट सुरुवातीच्या काळामध्ये घेतला जायचा किंवा आपणही कधी कधी उपस्थित करू शकतो लेटर ऑन. पण नंतरच्या काळामध्ये इंडियन पोएट्री इन इंग्लिश इज कन्सिडर्ड ॲज अ स्टँडर्ड व्हेरायटी ऑफ पोएट्री. फक्त पोएट्रीच नाही तर कुठलेही लिटरेचर, वेदर इट इज नॉव्हेल, ड्रामा, ओके, एटसेट्रा, शॉर्ट स्टोरीज. तर नंतरच्या काळामध्ये मात्र इंडियन पोएट्रीला एक स्टँडर्ड व्हेरायटीचा दर्जा मिळाला. जनरली देर आर 3 मेजर फेजेस ऑफ आवर हिस्ट्री ऑफ इंडियन पोएट्री इन इंग्लिश. त्याला 3 टप्प्यामध्ये आपण कॉन्ट्रीब्यूट करू शकतो किंवा डिवाइड करू शकतो. तर फर्स्ट जी फेज आहे किंवा फर्स्ट पार्ट जो आहे आपल्या भारतीय लोकांच्या इंग्रजीमधून पोएट्री लिहिण्याच्या हिस्ट्रीचा, ओके, इतिहासाचा, तर दॅट वी कॅन कॅल्क्युलेट ॲज इमिटेटिव्ह फेज. ओके, इमिटेटिव्ह फेज म्हणजे याच्यामध्ये इमिटेशन्स जास्त करत होते आपले इंडियन लोक. कोणाचे इमिटेशन करत होते, तर ऑफकोर्स दे इमिटेटेड ब्रिटिश पोएट्स ऑफ दॅट टाइम. त्या काळामध्ये जे कोणी फेमस कवी होऊन गेले तर त्यांचे इमिटेशन ते करत होते. आणि ही फेज कधीपासून सुरू होते, तर फ्रॉम किंवा बिगिनिंग ऑफ द 19th सेंचुरी टू 1860 और 1870. ओके, हा जो 60 वर्षाचा काळ आहे, 60-70 वर्षाचा, तर या काळामध्ये ही इमिटेटिव्ह फेज म्हणून काउंट केल्या जाते. आता याचं वैशिष्ट्य काय, तर द पिरियड ऑफ दिस फेज इज काउंटेड फ्रॉम द बिगिनिंग ऑफ 19th सेंचुरी टू 1870. ओके, 1870 म्हटलं तरी चालते किंवा 1860 म्हटलं तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही, फक्त दोन्ही डेट लक्षात राहू द्या. इफ there is 1860, then make it correct, and if there is not 1860, then there must be 1870. Okay, during this period Indian poets simply imitated the British poets. या काळामध्ये यांनी काय काम केलं, एकच काम केलं किंवा सगळ्यात जास्त काय काम केलं, तर दॅट दे इमिटेटेड ब्रिटिश पोएट्स. दे वर इन्फ्लुएन्स्ड बाय, आपले हे इंडियन पोएट्स कोणामुळे प्रभावित झालेले होते, तर इन्फ्लुएन्स्ड बाय वर्ड्सवर्थ, कोलरिज, शैली, कीट्स, एटसेट्रा. ओके, दीज वेर द पोएट्स पोएट्स ऑफ रेप्युटेशन ऑफ दॅट टाइम. ओके, त्या काळातले ते प्रसिद्ध कवी होते. मग त्यांचं अनुकरण करण्याचं काम आपल्या भारतीय कवींनी केलं. ओके, द सब्जेक्ट्स किंवा थीम्स, थीम म्हणजे सब्जेक्ट आणि सब्जेक्ट म्हणजेच थीम. द थीम्स ऑफ देअर पोएट्री वेअर नेचर अँड लव्ह. ओके, रोमॅन्टिक रायटर्सनी सुद्धा काय होतं त्यांच्या विषय, नेचर आणि लव्ह होता. तर द सेम सब्जेक्ट दे रिपीटेड इन आवर इंडियन पोएट्री ऑल्सो. द चीफ पोएट्स ऑफ दिस पिरियड्स वेअर किंवा आर, कोणते कोणते आहेत मेन कवी, तर हेनरी डेरिझिओ, मिशेल दत्त अँड तोरू दत्त. ओके,
जनरली हेनरी डेरेजिओला फर्स्ट इंडियन पोएट हु रोट इन इंग्लिश असं म्हटलं जातं. आणि त्याची जी रायटिंग आहे ती 1835च्या आधी सुरू झालेली आहे. म्हणजे इंग्रजांनी कंपल्सरी केल्यावर तो इंग्लिश शिकला नाही. ॲक्च्युली ही वॉज अँग्लो इंडियन अँड देअरफॉर हिज मदर टंग वॉज इंग्लिश. ओके, बाय बर्थ ही नोज इंग्लिश व्हेरी वेल. ओके, अँड देअरफॉर ही रोट इन इंग्लिश बिफोर 1835. त्यामुळे त्याला पहिला इंग्रजी कवी म्हटलं जाते. ओके, मिशेल दत्त इज अनादर वन. आणि तोरू दत्त, शी इज अ लेडी अँड शी इज द फर्स्ट वुमेन रायटर किंवा पोएटेस हु रोट इन इंग्लिश. तर समथिंग अबाउट हेनरी डेरेजिओ. हेनरी डेरेजिओ इज नोन ॲज द फर्स्ट इंडियन इंग्लिश पोएट. ओके, 2 मार्क्ससाठी लक्षात राहू द्या. जेवढे मी अंडरलाईन केले आहेत ना, यू शुड रिमेंबर इट. ओके, दे मे बी आस्क्ड ॲज MCQ. The first Indian English poetess is Toru Dutt from कोलकाता. ठीक आहे. तर पहिली इंडियन इंग्लिश पोएटिस कोण असेल तर ती म्हणजे तोरू दत्त. आणि फर्स्ट इंडियन इंग्लिश पोएट कोण असेल तर तो हेनरी डेरेजिओ. ओके, डोंट बी कन्फ्युज्ड. हर फॅमिली वॉज कन्व्हर्टेड टू ख्रिश्चॅनिटी. तोरू दत्त लहान असताना तिची फॅमिली ख्रिश्चॅनिटीमध्ये कन्वर्ट झाली होती. बट हर पोएम्स आर अबाउट हिंदू मायथॉलॉजी. ओके, परंतु सगळं बॅकग्राऊंड जे आहे, अवतीभोवतीचं जे सराउंडिंग्स आहे, ओके, त्यामध्ये फार हिंदू लोक असल्यामुळे आणि लहानपणी सुद्धा तिला हिंदू स्टोरीज वगैरे माहीत असल्यामुळे हर पोएम्स आर अबाउट हिंदू मायथॉलॉजी. ती खूप लवकर मरण पावली. जसं इंग्लिश लिटरेचरमध्ये किड्स लवकर मरण पावला. Okay, just like that, this Toru Dutt also lived a short life, and therefore she is considered, or she is known as, the Keats of Indo-English literature. Okay, the Lotus is the best example of her poetry. हे सांगण्याची गरज नाही तुम्हाला, तुमच्या अभ्यासालाच आहे लोटस. Then the second phase किंवा दुसरी स्टेज, and it is generally known as pre-independence phase. ओके, प्री मीन्स पूर्वीची किंवा आधीची, आणि इंडिपेंडन्स मीन्स स्वातंत्र्य पूर्व काळातील ही फेज आहे किंवा ही स्टेज आहे. ओके, अँड जनरली इट इज काउंटेड फ्रॉम 1870 to 1947. ओके, 1870 ते भारताला स्वातंत्र्य मिळण्यापर्यंत, दॅट इज इन 1947. तर हा काळ आपण काय कन्सिडर करतो तर दुसरी स्टेज म्हणून कन्सिडर करतो आपल्या इंडियन रायटिंग इन इंग्लिश मधला. ओके, मग ते पोएट्री असेल, नॉव्हेल असेल किंवा ड्रामा असेल. द सेकंड फेज ऑफ इंडियन पोएट्री इन इंग्लिश फॉल्स बिटवीन 1870 अँड 1947. ओके, ॲट धिस टाइम, आता यावेळेस या इंडियन कवींनी काय केलं तर इंडियन पोएट्स स्टॉप्ड डायरेक्ट इमिटेशन ऑफ ब्रिटिश पोएट्स. ओके, इमिटेशन करत होते, बट इट वॉज नॉट ऑब्व्हियस. ओके, इट वॉज नॉट ओपन. म्हणजे असं कोणी जर पाहिलं तर तेवढंसं काही वाटणार नाही. ओके, जर रिसर्च केला, त्याच्यावर खूपच कॉन्सन्ट्रेट केलं तर वन कॅन फाइंड सम ट्रेंड्स, सम स्ट्रेसेस or some links between Indian writing in English and writing of Britishers. ओके, ते सापडू शकेल, पण तो डायरेक्ट मात्र ते सापडत नव्हतं. दे रोट मोर अबाउट इंडियन थीम्स. ओके, त्यांनी जास्तीत जास्त काय केलं, आता इंडियन थीम्स वापरायला सुरुवात केला, म्हणजे भारतीय विषय. ओके, जसं की तुम्हाला माहित असेल की इंग्लंडमध्ये विंटर ज्यावेळेस येतो त्या विंटरला ते चांगलं म्हणत नाहीत. ओके, इट इज नॉट अ गुड सीझन देअर. पण आपल्या इकडे विंटर चांगली गोष्ट आहे. ओके, आपल्या इकडे समर हे चांगलं सीझन नाही आहे. तर ब्रिटिशांनी समरला प्रेज केलं म्हणून आपणही समरलाच प्रेज करायचं का, किंवा समरलाच चांगलं म्हणायचं का, तर नाही. ओके, आपण विंटरला चांगलं म्हणू. तर अशा इंडियन थीम्स किंवा आपले इंडियन कल्चर काय आहे, इंडियन फेस्टिवल्स काय आहेत वगैरे वगैरे, इंडियन रिच्युअल्स काय, ट्रॅडिशन्स काय आहेत, तर त्याविषयी लिहिण्याचं काम आता या फेजमध्ये सुरू झालं. दे ऑल्सो युज्ड इंडियनाइज्ड इंग्लिश. त्याचबरोबर काही इंडियन इलिमेंट्स इंग्लिशमध्ये टाकायला त्यांनी सुरुवात केली. म्हणजे सुरुवातीच्या काळात काय होतं,
की इफ यू वॉन्ट टू राईट इन इंग्लिश देन यू शुड नॉट यूज एनी वर्ड फ्रॉम एनी अदर लँग्वेज. ओके, दुसऱ्या लँग्वेजमधून तुम्ही शब्दच घ्यायचे नाहीत. यू जस्ट यूज इंग्लिश अँड इंग्लिश. ओके. पण नंतरच्या काळात काय झालं की या भारतीय लोकांना म्हणा किंवा सर्वच लोकांना कळायला लागले की यूज इंग्लिशमध्ये लिहिणं इट डझंट मीन टू यूज ओनली इंग्लिश. ओके, असे बरेचसे शब्द असतात की दॅट आर अ पार्ट ऑफ आवर कल्चर. ओके, दे आर आवर ओन क्रिएशन्स. ओके, दे आर इंडियन वर्ड्स बट दे आर नॉट अवेलेबल इन इंग्लिश अँड दे कुड नॉट बी. ते असूही शकत नाहीत. मग अशा वेळेस काय करायचं तर वी कॅन डायरेक्टली यूज दोज वर्ड्स इन इंग्लिश. तर असे इंडियनाइज्ड वर्ड्स सुद्धा इंग्लिशमध्ये त्यांनी घ्यायला सुरुवात केली. ओके, किंवा काही शब्द आहेत त्याला इंडियनचा कल्ट देऊ लागले. ओके, जसं आपण साडी म्हणतो तर त्याला सारी सारी शब्द आहे इंग्लिशमध्ये. ओके, आपण इकडे कढी म्हणतो त्याला करी शब्द आहे. तर अशा पद्धतीचे इंडियन वर्ड्स हे तिकडे लिटरेचरमध्ये आता वापरायला सुरुवात होऊ लागली. फक्त वर्डच नाही, अशा बऱ्याचशा गोष्टी. दिस वॉज ऑल्सो द टाइम ऑफ फ्रीडम फायटिंग. ओके, आणि हाच टाइम कशाचा होता तर भारतीय स्वातंत्र्य युद्धाचा सुद्धा होता. भारतीय स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जो स्ट्रगल चालू होता. ओके, दॅट वॉज ड्युरिंग दिस पिरियड. सो द पोएट्स इन्व्हॉल्ड धिस थीम इन पोएट्री. ओके, म्हणून त्यांनी ही फ्रीडम फायटिंगची जी थीम होती, ओके, इंडियन स्ट्रगल फॉर फ्रीडम, तो जो होता त्याची थीम सुद्धा किंवा तो विषय सुद्धा दे मेड इट अ पार्ट ऑफ देअर पोएट्री. ओके, त्याच्याबद्दलही कविता लिहायला सुरुवात केली. दिस पॉलिटिकल थीम ऑर फायटिंग इज क्लिअरली सीन इन देअर पोएट्री. ओके, आणि ही जी फायटिंग आहे किंवा हा जो स्ट्रगल आहे दॅट स्ट्रगल इज नॅरेटेड और दॅट स्ट्रगल इज डिपिक्टेड इन देअर पोएट्री. तो आपल्याला दिसू शकतो कारण की हाच पिरियड होता नॅशनलिझमचा. भारतामध्ये राष्ट्रवाद तयार व्हायला लागला होता याच काळामध्ये आणि त्यामुळे देशप्रेम जागृत झाल्यामुळे पॅट्रिऑटिझम जागृत झाल्यामुळे तो पॅट्रिऑटिझम असेल किंवा नॅशनलिझम हा त्यांच्या कवितेमधून आपल्याला दिसतो. ओके, दे प्रेज्ड इंडियन लँड, इंडियन कल्चर, इंडियन ट्रॅडिशन, इंडियन स्क्रिप्चर्स. मग स्क्रिप्चर म्हणजे धार्मिक पुस्तकं किंवा जुनी पुस्तकं, रिलिजन्स, इंडियन लिजेंड्स, इंडियन मिथ्स. ओके, थ्रू देअर पोएट्री. म्हणजे भारतात एवढ्या साऱ्या गोष्टी आहेत. आपण देशभक्ती किंवा राष्ट्रभक्ती केव्हा म्हणतो जागृत होते ज्यावेळेस आपल्याला आपल्या देशामध्ये असलेल्या प्रत्येक गोष्टीचा अभिमान वाटतो. ओके, तर अशा पद्धतीचा आपल्या देशामध्ये जे काही सापडेल त्याबद्दल त्यांनी लिखाण करण्याचं काम या काळामध्ये केलं. ठीक आहे, त्यांच्या रायटिंगमधून दिसून येतं ते. द मेजर पोएट्स ऑफ धिस फेज आर सरोजिनी नायडू, रवींद्रनाथ टागोर, सर अरविंदो एटसेट्रा. ओके, हे तीन तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालेल, हे मेजर आहेत. ओके, बाकीचेही लक्षात ठेवा. दे आर देअर इन युअर बुक. तुम्ही पाहू शकता तुमच्याकडे बुक असेल तर. तर या तिघांचे मेन वैशिष्ट्य आहेत. सरोजिनी नायडू ही भारत कोकिळा म्हणून फेमस आहे, नायटिंगेल ऑफ इंडिया तुम्हाला माहीतच आहे. गांधीजी सोबत तिने खूप सारे जे आंदोलन असतात, ओके, स्ट्राईक्स, त्याच्यामध्ये तिने भाग घेतलेला आहे. त्यानंतर रवींद्रनाथ टागोर, ही इज द ओनली पर्सन फ्रॉम इंडिया हू गॉट नोबेल प्राइज फॉर लिटरेचर इन 1913. 1913 या रवींद्रनाथ टागोरांना साहित्यासाठी म्हणजेच लिटरेचरसाठी नोबेल प्राइज मिळालं. आणि त्यानंतर आजपर्यंत कधीही कुणालाही भारतीय वंशाच्या व्यक्तीला लिटरेचरसाठी नोबेल प्राइज मिळालेलं नाही. ओके, अँड सर अरविंदो याने इपिक पोएम्स लिहिल्यात, खूप लांब लचक कविता लिहिल्या आहेत. रवींद्रनाथ टागोर अजून कशासाठी फेमस आहेत तर त्यांनी जन गण मन नावाचं आपलं राष्ट्रगीत लिहिलं, नॅशनल अँथम लिहिली आणि त्याचबरोबर अमार सोनार बांगलो नावाचं एक बांगलादेशचं राष्ट्रगीत सुद्धा लिहिलेलं आहे. ओके, नॅशनल अँथम, त्यासाठी सुद्धा रवींद्रनाथ टागोर फेमस आहे. यू शुड नो दॅट. सरोजिनी नायडू इज ऑल्सो नोन ॲज भारत कोकिला, त्यालाच आपण नायटिंगेल ऑफ इंडिया सुद्धा म्हणतो. हर पोएम्स आर व्हेरी लिरिकल. ओके, तिच्या पोएम्स या खूप छान छान लिरिकल असतात आणि त्यामुळे ती त्यासाठी सुद्धा फेमस आहे. लिरिकल क्वालिटी म्हणजे खूप छान वाटणं, वाचायला आवडणं,
ओके, वाचताना असं वाटलं की अजून अजून वाचावं वगैरे वगैरे. दे आर अबाउट लव्ह अँड पॅट्रिऑटिझम. ओके, लव्ह तर त्याच्यामध्ये सर्वच कवींसाठी ती कॉमन थीम असते, आणि त्यासोबत पॅट्रिऑटिझम. पॅट्रिऑटिझम मीन्स देशभक्ती. ओके, रवींद्रनाथ टागोर इज अ वर्ल्ड नोन फिगर. ओके, रवींद्रनाथ टागोर कोण होता? तर पूर्ण जगभर प्रसिद्ध असलेला असा एक कवी होता. अँड ही गॉट नोबेल प्राइज फॉर लिटरेचर इन 1930. ओके, हे प्रश्न MCQ असेल तर रिपीट होईल, आणि तुमचं रेग्युलर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जरी असला तरी 2 मार्क्ससाठी शेवटचा प्रश्न असतो, त्यामध्ये हे रिपीट होईल. त्यामुळे हे पाठ ठेवा. सरोजिनी नायडू आणि रवींद्रनाथ टागोर. 1913. He got it for his religious poems called गीतांजली. ओके, गीतांजली नावाचं काव्यसंग्रह त्याने लिहिलेला आहे, आणि त्यासाठी त्याला हा प्राइज किंवा हे नोबेल प्राइज मिळालेलं आहे. ठीक आहे. नाउ कम टू द थर्ड फ्रेज, and it starts with the independence of India, and it is still in flow. ओके, हे अजूनही चालूच आहे, आणि म्हणून ही स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळातली स्टेज असल्यामुळे याला काय म्हटलं जाते? पोस्ट इंडिपेंडन्स फेज असं म्हटलं जाते. ओके, आणि म्हणूनच म्हटलं की 1947 ऑनवर्ड्स मीन्स तिथून पुढे. ओके, तिथून पुढे कुठपर्यंत? तर आजपर्यंत, आजही चालूच आहे. 1947 पासून पुढे पोस्ट इंडिपेंडन्स फेज. आफ्टर इंडियन इंडिपेंडन्स, इंडियन पोएट्री बिकम्स मोर एक्सपेरिमेंटल. ओके, स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर इंडियन जे पोएट्स होते किंवा रायटर्स होते, दे ट्राईड टू राईट ऑन देअर ओन. ओके, दे डिड नॉट टूक एनी हेल्प फ्रॉम एनी ऑथर और रायटर ऑफ एनी कंट्री. कुठल्याही देशाच्या कुठल्याही ऑथरचा त्यांनी मदत न घेता किंवा त्यांचं अनुकरण न करता स्वतःच्या इमॅजिनेशनवर त्यांनी लिहायला सुरुवात केली. ओके, कधीपासून? 1947च्या नंतर. दे लर्न इट फ्रॉम द मॉडर्निस्ट इंग्लिश पोएट्स लाईक T.S. इलियट, W.B. येट्स, एटसेट्रा. ओके, T.S. इलियटला लोक इडियट सुद्धा म्हणतात, इडियट. आणि इडियट म्हणण्याचं कारण त्यानं त्याच्या कविता जाणून बुजून डिफिकल्ट केलेल्या आहेत. ओके, कॉम्प्लेक्स बनवलेल्या आहेत, की दॅट हिज पोएम्स द रीडर कुड नॉट अंडरस्टँड इझिली, जाणून बुजून. ओके, आणि W.B. येट्स याने जाणून बुजून जरी नसतील त्याच्या कविता डिफिकल्ट केल्या, तरी सुद्धा ही इज वन ऑफ द टफेस्ट पोएट्स और वन ऑफ द डिफिकल्ट पोएट्स. तो समजायला अवघड जातो, W.B. येट्स आणि T.S. इलियट दोघंही. ओके, तर यांनी यांच्या रायटिंगमध्ये खूप सारे एक्सपेरिमेंट केलेले आहेत, आणि तशाच पद्धतीने इंडियन रायटर्सनी सुद्धा आपल्या रायटिंगमध्ये एक्सपेरिमेंट्स करायला सुरुवात केली. द मेजर पोएट्स ऑफ धिस फेज आर. ओके, आता या काळामध्ये महत्वाचे कवी कोणते कोणते आहेत? तर अरुण कोलटकर. ओके, आपला महाराष्ट्रीयन आहे, तो मुंबई आणि पुणे तिकडे राहिलेला आहे. दिलीप चित्रे. ओके, हा सुद्धा महाराष्ट्रीयनच आहे. A.K. रामानुजन, हा कर्नाटकाचा आहे. कमला दास. ओके, हैदराबाद. त्यानंतर निस्सिम एझिकिल, मुंबई. डॉम मॉरिस. ओके, त्यानंतर के दारूवाला, अँड सो ऑन. असे बरेचसे रायटर्स तुम्ही सांगू शकता. ओके, तर दे राईट ऑन व्हेरियस टॉपिक्स. त्यांचे टॉपिक्स जे आहेत हे खूप मॉडर्न आहेत, खूप वेगळे वेगळे आहेत. दे राईट इन टिपिकली इंडियन स्टाईल. ओके, त्यांची स्टाईल सुद्धा इंडियन आहे. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला इंडियन इंग्लिश सुद्धा पाहायला मिळते. मेनी इंडियन एलिमेंट्स आर ॲडेड इन टू पोएट्री. ओके, खूप सारे इंडियन एलिमेंट्स, इंडियन कल्चर, इंडियन लँग्वेज, खूप सारे एलिमेंट्स तुम्हाला यांच्यामध्ये ॲड केलेले पाहायला मिळतील. देन सलमान रश्दी वन्स सेड. सलमान रश्दी हा नॉव्हेलिस्ट आहे ॲक्च्युली, आणि या नॉव्हेलिस्टला तुमच्या माहितीसाठी एक पुस्तक त्याचं आहे, मिड नाईट्स चिल्ड्रेन. त्याला 1981चा बुकर प्राइज मिळालेला आहे. ओके, 1981, 81चं. आणि फक्त तेच बुकर प्राइज नाही आहे, तर नंतरच्या 25 वर्षाच्या काळामध्ये परत एकदा हे डिसाईड करण्यात आलं की मागच्या 25 वर्षामधलं बेस्ट पुस्तक कोणतं आहे.
ओके, तर त्या 25 वर्षाच्या काळातलं ही बेस्ट पुस्तक कोणतं होतं? तर दॅट वॉज द सेम मिड नाईट चिल्ड्रेन, हेच पुस्तक होतं सलमान रश्दीचं. म्हणून त्याला 2 वेगळ्या वेगळ्या प्रकारचे बुकर प्राइज मिळालेले आहेत. तर असा सलमान रश्दी, जो की इंडियन आहे, पण सध्या राहायला इंग्लंडमध्ये असतो. तर सलमान रश्दी एकदा काय म्हणाला होता, ओपन दॅट इंडियन पोएट्री इन इंग्लिश इज द बेस्ट देअर इज. ओके, डिसमिसिंग all regional poetry and translations in one stroke. ओके, ही पोएट्री पूर्ण रिजनल पोएट्री असेल किंवा ट्रान्सलेशन असेल, सगळ्या सगळ्या सीमा सोडून खूप बेस्ट अशी बनलेली आहे सध्याच्या काळामध्ये. ओके, ती कोणी अशा विशिष्ट ग्रुपसाठी लिमिटेड नाही आहे किंवा विशिष्ट एरियासाठी ती बांधील नाही आहे वगैरे वगैरे, त्याचं म्हणणं आहे. म्हणजे इंडियन पोएट्री ही बेस्ट प्रकारची पोएट्री झालेली आहे सध्याच्या काळामध्ये. ओके, and the latest Indian English poets and poetry become more and more experimental. ओके, सध्याची जी कविता आहेत आणि सध्याचे जे पोएट्स आहेत, हे खूप 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 एक्सपेरिमेंटल झालेले आहेत. ओके, कदाचित आपल्याला त्यांची नावं सुद्धा माहीत नसतील, पण त्यांची रायटिंग ही खूप मोठ्या प्रमाणावर एक्सपेरिमेंट्स करताना दिसून येते.